आजच्या आधुनिक जगात एखाद्या व्यक्तीचं यश किंवा मोठेपणा मोजायचं असेल ना, तर आपल्याकडे काही अगदी ठरलेले निकष असतात. हो, म्हणजे बँक खात्यात किती रक्कम आहे किंवा पदव्या किती आहेत असेच निकष. अगदी तेच. किंवा आजकालच्या भाषेत सांगायचं तर सोशल मीडियावर तुमचे फॉलोअर्स किती आहेत, हे सगळे मोजमापाचे खूप सोपे आणि अचूक मार्ग झालेत. नक्कीच, अगदी मोजता येण्यासारखे. हो, पण जरा विचार करा, जर एखाद्या व्यक्तीचं ज्ञान आणि त्याची प्रगल्भता इतकी अफाट असेल की ती मोजायला गेल्यास आपली मोजमापाची ती नेहमीची फुटपट्टीच तुटून पडेल, तर अशा व्यक्तीला आपण कसं मोजणार? खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमक्या याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे आज चर्चेसाठी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि वैचारिक इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा स्रोत आहे, जो मला वाटतं खूप जणांना माहिती असेल, पण त्याचा अर्थ इतका सखोल कुणी पाहिला नसेल. बरोबर. एका महान संताने म्हणजे संत तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल, संत ज्ञानेश्वरांबद्दल व्यक्त केलेली एक अतिशय प्रगल्भ भावना आपण उलगडणार आहोत. आणि हे खूप रंजक असणार आहे. अगदी. आणि आपलं आजचं उद्दिष्ट फक्त त्या जुन्या शब्दांचा अर्थ शोधणं हे अजिबात नाहीये, तर खऱ्या ज्ञानाचा सर्वोच्च बिंदू काय असतो आणि त्या अथांग ज्ञानासमोर जेव्हा मानवी अहंकार गळून पडतो तेव्हा नेमकी कोणती मानसिक अवस्था निर्माण होते हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हीच या संपूर्ण विषयाची खरी खोली आहे. आपण इथे केवळ एका संताने दुसऱ्या संताची केलेली एखादी वरवरची स्तुती पाहत नाहीयेत. अच्छा, म्हणजे हा फक्त आदर नाहीये? नाही, अजिबात नाही. हा एका प्रगल्भ जाणीवेचा, अत्यंतिक नम्रतेचा आणि मानवी अहंकाराच्या पूर्ण विसर्जनाचा, ज्याला आपण इगो डिसोल्युशन म्हणतो, त्याचा एक मोठा मानसशास्त्रीय प्रवास आहे. वाव. हो, कारण जेव्हा दोन उत्तुंग शिखरे एकमेकांसमोर येतात ना, तेव्हा तिथे ईर्ष्या किंवा स्पर्धा उरत नाही, तिथे केवळ निखळ आदर उरतो, हे आपल्याला या अभंगातून पाहायला मिळतं. हे खूपच भारी आहे. आणि या प्रवासाची सुरुवात होते ती ज्ञानेश्वरांच्या स्थानापासून, बरोबर? अगदी बरोबर, पहिल्याच चरणापासून. हो, कारण तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांचा उल्लेख करताना म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. मला इथे खरंच एक गोष्ट खूप खूप रंजक वाटते. ते त्यांना केवळ संत किंवा ज्ञानी माणूस म्हणत नाहीत. ते थट त्यांना ज्ञानाचा राजा म्हणतात. हो ना, म्हणजे हे अगदी असं झाल्यासारखं आहे की एखाद्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने दुसऱ्या एखाद्या शास्त्रज्ञाकडे बोट दाखवून म्हणावं, हे बघा, मी तर फक्त या विषयाचा अभ्यासक आहे, पण हा माणूस विज्ञानाचा प्रत्यक्ष सम्राट आहे. हे रूपक अगदी अचूक आहे. हो, पण तरीही माझ्या मनात एक शंका आहे. गुरु हे ठीक आहे, पण महाराव किंवा सम्राट म्हणण्यामागे नेमकं काय विचार असू शकतो? ही समजून घेण्यासाठी आपल्याला महाराव या शब्दाची व्याप्ती समजून घ्यावी लागेल. महाराव म्हणजे केवळ एखादा राजा नसतो, तो एक सार्वभौम सम्राट असतो. अच्छा, म्हणजे राजा आणि सम्राट यात फरक आहे? खूप मोठा फरक आहे. राजा हा एका मर्यादित प्रदेशावर राज्य करतो, पण सम्राटाचं जे अधिष्ठान असतं ते सर्वंकष असतं, तो सगळ्यांच्या वर असतो. बरोबर. मग जेव्हा आपण ज्ञानेश्वरांना पाहतो तेव्हा ते केवळ मार्ग दाखवणारे गुरु उरत नाहीत, ते प्रत्यक्ष ज्ञानरूपी साम्राज्याचे सार्वभौम सत्ताधीश आहेत. आणि बघा, ज्ञानदेव या नावातच कशी एक विलक्षण जादू आहे. म्हणजे ज्ञान आणि देवत्व. अगदी तेच. ज्ञान आणि देवत्व हे दोन अत्यंत भिन्न वाटणारे शब्द इथे एकत्र आलेत. ज्ञानच जिथे देवत्वाला पोचलंय असं ते व्यक्तिमत्व आहे. हे खरंच विचार करायला लावणारे आहे. आणि आजच्या जगात आपण काय पाहतो? एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोन मोठ्या लोकांमध्ये अनेकदा मोठी स्पर्धा असते. हो, खूप असुरक्षिततेची भावना असते, एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती असते. बरोबर. पण तुकाराम महाराज हे स्वतः अत्यंत ज्ञानी, आत्मसाक्षात्कारी आणि लोकमान्य संत आहेत. तरीही ते दुसऱ्या एका संताला ज्ञानाचा सम्राट म्हणून जाहीरपणे मान्य करत आहेत. म्हणजे यात कसलाही इगो नाहीये? अजिबात नाही. ही केवळ स्तुती नाही आहे, तर ती एका जाणकाराने दुसऱ्या जाणकाराच्या सर्वोच्च क्षमतेची कोणतीही असुरक्षितता न बाळगता दिलेली पावती आहे. वा, खऱ्या ज्ञानाचं ते निखळ प्रकटीकरण आहे. पण एक मिनिट, इथेच मला एक मोठा खटका लागतोय आणि मला वाटतं आजच्या काळात कुणालाही हा प्रश्न पडणं खूप साहजिक आहे. असा कोणता प्रश्न? जर आपण हे मान्य केलं की ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे सर्वोच्च शिखर आहेत, सम्राट आहेत, तर मग त्यांच्यासमोर उभे राहताना तुकाराम महाराज स्वतःला काय समजतात? हा दुसऱ्या चरणाचा भाग आहे. हो, कारण तुकाराम महाराज स्वतः एका ठिकाणी असं म्हणतात की मज पामर आहे काय थोरपण,
पायींची वाहण पायीवरी. आता पायींची वाहन म्हणजे पायातली चप्पल. हो, थेट पायातली चप्पल. आता विचार करा, आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात जर कोणी स्वतःला असं चप्पल किंवा पामर म्हणजे क्षुद्र म्हणून घेतलं. तर लोक त्याला अक्षरशः तुडवून पुढे जातील. अगदी तेच. लोक फायदा घेतील. आज आपण सतत आपला ब्रँड तयार करण्याच्या, स्वतःचं महत्त्व वाढून सांगण्याच्या जगात जगतो, PR च्या जगात जगतो. बरोबर आहे. अशा वेळी स्वतःला पायातल्या चपलीची उपमा देणं ही स्वतःची किंमत खूपच कमी करणारी किंवा ज्याला आपण आजकाल टॉक्सिक सेल्फ डेप्रिकेशन म्हणतो तशी वृत्ती नाही का वाटत? हा खरोखरच अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि तो आजच्या आधुनिक मानसिकतेतून आलेला आहे. हो ना, कारण आपण सतत आत्मसन्मान वगैरे गोष्टींवर बोलतो. अगदी. आज आपण प्रत्येक गोष्टीला सेल्फ इस्टीम, आत्मसन्मान किंवा कॉन्फिडन्स या चष्म्यातूनच पाहतो. त्यामुळे आपल्याला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण इथे आपल्याला हीनगंड आणि नम्रता यातला फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे लो सेल्फ इस्टीम आणि अहंकार विसर्जन याच फरक आहे. खूप मोठा आणि मूलभूत मानसशास्त्रीय फरक आहे. तुकाराम महाराजांना कोणताही हीनगंड अजिबात नाहीये. ते स्वतःच्या अस्तित्वाबद्दल निराश असलेले किंवा न्यूनगंड असलेले व्यक्ती नक्कीच नाहीत. मग स्वतःला पामर किंवा पायातली चप्पल म्हणण्यामागची मानसिकता काय आहे? हे कसं काय योग्य असू शकतं? कारण हीनगंड हा दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःला कमी लेखण्यातून येतो. पण अहंकार विसर्जन ही खूप वेगळीच प्रक्रिया आहे. मी तुम्हाला याचं एक साधं उदाहरण देतो. हो, सांगा ना. जेव्हा एखादा माणूस एका लहान डबक्यासमोर उभा असतो तेव्हा तो स्वतःला खूप मोठा, खूप शक्तिशाली समजू शकतो. बरोबर, कारण डबकं लहान असतं. पण जेव्हा तोच माणूस अथांग, अमर्याद अशा महासागरासमोर जाऊन उभा राहतो तेव्हा त्याला काय जाणवतं? त्याला आपण किती छोटे आहोत हे जाणवतं. अगदी. त्याला आपल्या एका ठेंबा एवढ्या अतिशय क्षुद्र अस्तित्वाची खरी जाणीव होते. पण मजेची गोष्ट अशी आहे की ती महासागरासमोरील क्षुद्रतेची जाणीव त्याला नैराश्य देत नाही. अच्छा, मग ती काय देते? ती जाणीव त्याला एक प्रकारची शांतता आणि मुक्ती देते. पायींची वहाण पायी बरी हे रूपक म्हणजे खऱ्या अमर्याद ज्ञानासमोर जेव्हा माणूस उभा राहतो तेव्हा त्याचा तो मीपणा, त्याचा अहंकार कसा पूर्णपणे गळून पडतो याचं ते अचूक चित्र आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात की अहंकार बाळगण्यापेक्षा तो सोडून देण्यात आपला जास्त फायदा आहे. 100%. आपण कधी विचार केलाय का की अहंकार बाळगणं आणि तो सतत जपणं ही मानवी मेंदूसाठी किती थकवणारी प्रक्रिया असते? खरंय, सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं. हो, मी किती हुशार आहे, मी किती योग्य आहे हे जगाला दाखवण्याचा ताण सतत आपल्या मनावर असतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःला अशा एखाद्या सर्वोच्च ज्ञानाच्या त्या महासागराच्या समोर उभं करता आणि पूर्णपणे अर्पण करता तेव्हा ती सिद्ध करण्याची स्पर्धाच संपते. अगदी बरोबर. ती शर्यतच तिथे संपून जाते. तिथे फक्त खरी शांती उरते. तुकाराम महाराज इथे स्वतःला क्षुद्र ठरवून स्वतःचा अपमान करत नाहीयेत. म्हणजे ते स्वतःसाठी एक सुरक्षित जागा शोधत आहेत. हो, अशी अढळ जागा जिथे त्यांना स्वतःचा अहंकार सांभाळण्याची कोणतीही गरज उरणार नाही. पायातली चप्पल पायात असणे म्हणजे स्वतःच्या योग्य जागेवर असणे. क्या बात आहे. जिथे अहंकार शून्यावर येतो ना, तिथेच खऱ्या ज्ञानाचा सर्वोच्च सन्मान सुरू होतो. हे ऐकताना खरोखरच माझ्या विचारांची दिशाच बदलतीये. म्हणजे आपण आयुष्यभर जो अहंकार सांभाळण्यासाठी इतकी ऊर्जा खर्च करतो तोच सोडून दिल्यावर मिळणारी शांती हीच खरी मुक्ती असते. नक्कीच. पण मग मला सांगा, हे ज्ञानेश्वरांचं ज्ञान ज्याच्यासमोर आपला एवढा मोठा अहंकार गळून पडतो ते ज्ञान नेमकं किती मोठं आहे? खूप खूप अफाट आहे. हो, कारण तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात मानवी तुलनेच्या सर्व मर्यादा ओलांडून थेट वैश्विक पातळीवर म्हणजे कॉस्मिक स्केलवर जातात. हो, ते म्हणतात ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. अगदी तेच. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव ज्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे तो सुद्धा ज्ञानेश्वरांसमोर नम्र होतो, त्यांच्या सेवेत उभा राहतो. हे रूपक ऐकायला खूप भव्य वाटतं. पण अचानक आपण मानवी जगातून थेट पुराणातल्या किंवा वैश्विक संकल्पनांमध्ये का गेलो? जर सृष्टीचे निर्मातेच तिथे नतमस्तक होत असतील तर यात सामान्य माणसाचं काय स्थान आहे? इथेच त्या आपल्या मोजमापाच्या फुटपट्टीची मर्यादा आपल्या लक्षात येते. आपण सुरुवातीला म्हटलं होतं ना की आपल्याकडे यशाचे काही मानवी निकष असतात. हो, बँक अकाउंट आणि फॉलोअर्स वगैरे. पण तुकाराम महाराज इथे आपल्याला जाणीव करून देत आहेत की ज्ञानेश्वरांचं ज्ञान हे या मानवी निकषांच्या पूर्णपणे पलीकडचं आहे.
जेव्हा मानवी जगात एखाद्या गोष्टीची तुलना करण्यासाठी काहीच उरत नाही, तेव्हा आपल्याला अशा वैश्विक रूपकांचा आधार घ्यावा लागतो. अच्छा, म्हणजे मानवी उदाहरणे अपुरी पडतात. हो, इतर तुलने काय पुरे याचा अर्थच हा आहे की या जगात अशी कोणतीच मानवी गोष्ट नाही जिच्याशी या ज्ञानाची बरोबरी करता येईल. पण मग ब्रह्मदेवालाच का मध्ये आणलं आहे? विष्णू किंवा महेश का नाही? कारण ब्रह्मदेव हा निर्मितीचा, सृजनाचा देव मानला जातो. त्याने हे जग निर्माण केलं. पण तुम्ही ज्ञानेश्वरांचं पसायदान आठवा. हो, आता विश्वात्मके देवे. बरोबर. त्यात त्यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. केवळ माणसांच्याच नाही तर चराचरातील प्रत्येक जीवाच्या कल्याणाची ती वैश्विक प्रार्थना आहे. आणि हे खूप प्रगल्भ आहे. नक्कीच. ती प्रार्थना केवळ एका मानवी मेंदूतून किंवा एका विशिष्ट परिघात अडकलेल्या बुद्धीतून येऊ शकत नाही. त्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकद लागते. ज्यांना आपण कॉस्मिक एम्पथी किंवा वैश्विक सहानुभूती म्हणू शकतो. अगदी बरोबर शब्द वापरलात. ज्या ज्ञानाचा विस्तार एवढा मर्याद आहे की ज्यातून संपूर्ण विश्वाचं दुःख दूर करण्याची ताकद निर्माण होते, त्या ज्ञानापुढे स्वतः निर्मिती करणारा ब्रह्मदेवही लीन होतो. बापरे. हे सांगणं हा केवळ एक अलंकार किंवा अतिशयोक्ती नाहीये, तो त्या ज्ञानाच्या व्याप्तीचा केलेला सर्वात अचूक उल्लेख आहे. जेव्हा सत्य मानवी कल्पनेच्या बाहेर जातं तेव्हा ते मोजण्यासाठी ब्रह्मांड आणि देवांचे संदर्भ घ्यावे लागतात. हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे. आपण एखाद्या मोठ्या डोंगराचं वजन आपल्या स्वयंपाकघरातल्या वजन काट्यावर करू शकत नाही, तसाच काहीसा हा प्रकार आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत तुम्ही. मानवी बुद्धीची फुटपट्टी तिथे तुटणारच. पण इथेच मला एक अतिशय व्यावहारिक किंवा ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो असा प्रश्न पडतो. सांगा ना. जर हे ज्ञान इतकं अफाट आहे, देवांच्याही आकलनाच्या पलीकडचं आहे, तर मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी ते कसं समजून घ्यायचं? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला तुकाराम महाराजांच्याच एका विधानाने खूप गोंधळात टाकलंय. ते शेवटच्या चरणात म्हणतात, नेणे युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. आता युक्ती म्हणजे तर्क, ज्याला आपण लॉजिक म्हणतो, बरोबर? तुकाराम महाराज स्पष्टपणे म्हणत आहेत की त्यांना तर्काची, लॉजिकची खोली समजत नाही. पण हे कसं काय शक्य आहे? तुम्हाला असं का वाटतं की हे शक्य नाही? कारण तुकाराम महाराज हे स्वतः समाजातील दांभिकतेवर अत्यंत तार्किक आणि सडेतोड प्रहार करणारे संत होते. त्यांचे अभंग म्हणजे विचारांची धारदार तलवार आहे. हो, अगदी स्पष्टवक्ते होते ते. मग असा अत्यंत हुशार आणि तार्किक माणूस अचानक असं का म्हणतोय की मला लॉजिक समजत नाही, म्हणून मी माझं डोकं तुझ्या पायावर ठेवतो? ते काय अँटी लॉजिक किंवा तर्काच्या विरोधात आहेत का? हां, अतिशय मार्मिक आणि या संपूर्ण चर्चेचा गाभा असलेला प्रश्न आहे. आणि नाही, तुकाराम महाराज हे अजिबात अँटी लॉजिक नाहीत. मग याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांना युक्ती किंवा तर्क समजत नाही असा याचा वरवरचा अर्थ काढणं ही आपली खूप मोठी चूक ठरेल. इथे नेणे युक्तीची ते खोली या शब्दांचा अर्थ असा आहे की ते मानवी तर्काच्या आणि बुद्धीच्या अत्यंत स्पष्ट मर्यादा ओळखून आहेत. म्हणजे लॉजिकलाही मर्यादा असतात. हो ना. त्यांना हे अचूक माहीत आहे की तर्क आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि कुठे तो कुचकामी ठरतो. म्हणजे तर्कालाही एक एक्सपायरी डेट किंवा लिमिट असते असं तुम्हाला म्हणायचंय का? याला थोडं सोप्या भाषेत कसं समजून घेता येईल? नक्कीच. याला आपण एका अत्यंत आधुनिक उदाहरणाने समजावून घेऊया. विचार करा की तुमचा मेंदू, तुमची बुद्धी आणि तुमचं लॉजिक हे एका कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीम सारखं आहे. अच्छा, OS सारखं. हो. तुम्ही आयुष्यभर जे काही अनुभव घेतले आहेत त्यातून ही सिस्टीम तयार झाली आहे. आता तर्क किंवा लॉजिक काम कसं करतं तर ते जुन्या माहितीच्या आधारे नव्या माहितीचं विश्लेषण करतं. बरोबर. आता समजा ज्ञानेश्वरांचं हे जे वैश्विक अंतिम सत्याचं ज्ञान आहे ते म्हणजे एखादं 100 टेराबाईटचं 100 TBचं महाप्रचंड सॉफ्टवेअर अपडेट आहे. बापरे, 100 TB. हो. आणि तुमच्या मेंदूची सध्याची ऑपरेटिंग सिस्टीम ही विंडोज 95 सारखी एकदम जुनी आणि मर्यादित आहे. बघ, तर ती फाईल डाउनलोड होणं तर सोडा, ती प्रोसेसच होऊ शकणार नाही. सिस्टम लगेच क्रॅश होईल. अगदी बरोबर. ती नवीन फाईल तुमच्या जुन्या तर्काच्या चौकटीत बसणारच नाही. मग अशावेळी तुम्ही काय करता? तुम्ही त्या सिस्टीमसोबत झटापट करत बसत नाही, आपण ते सोडून देतो. हो. तुम्ही जुना लॉजिक बाजूला ठेवता आणि ते नवं अपडेट स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी पूर्णपणे सरेंडर करता.
तुकाराम महाराज नेमके हेच सांगत आहेत. अरे वा. ते म्हणतात की ज्ञानेश्वरांचं हे जे अफाट ज्ञान आहे ते कोणत्याही मानवी तर्काच्या त्या विंडोज 95च्या फ्रेमवर्कमध्ये बसूच शकत नाही. ते समजून घेण्यासाठी जुने अनुभव, जुने मोजमापाचे निकष सगळे बाजूला ठेवावे लागतात. आणि म्हणूनच ते डोकं पायावर ठेवणं हा मार्ग स्वीकारतात. होय, कारण डोकं हे आपल्या बुद्धीचं, तर्काचं आणि पर्यायाने आपल्या अहंकाराचं मुख्य स्थान मानलं जातं. आणि पाय हे जमिनीला जोडलेले, नम्रतेचे आणि आधाराचे स्थान आहे. जेव्हा महाराज म्हणतात की म्हणूनही ठेविली पायींडोई, तेव्हा तो केवळ परंपरेचा भाग म्हणून केलेला एखादा शारीरिक नमस्कार उरत नाही. तो एक खूप मोठा निर्णय असतो. अगदी. तो खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या प्राप्तीचा अंतिम टप्पा असतो. तो एका अत्यंत सजग व्यक्तीने पत्करलेला बौद्धिक शरणागतीचा क्षण असतो. बौद्धिक शरणागती हा शब्दप्रयोग खूपच ताकदवान आहे. म्हणजे जोपर्यंत आपण मला सगळं समजतं या अहंकारात अडकलेले असतो तोपर्यंत ते नवज्ञान आत येऊच शकत नाही. अगदी तसंच युक्ती आणि तर्क हे तुम्हाला ज्ञानाच्या मंदिराच्या दारापर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकतात. तर्क तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल. पण आत जाताना जेव्हा तुम्ही त्या खऱ्या ज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करता तेव्हा तिथे तुम्हाला तुमची बुद्धी, तुमचा तर्क आणि तुमचं मी पण बाहेरच ठेवून जावं लागतं. जसं आपण चप्पला बाहेर काढतो. अगदी बरोबर. कारण जोपर्यंत तो अहंकारमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही त्या अथांगतेचा अनुभव घेऊच शकत नाही. जिथे तर्क आणि मानवी युक्ती संपते, नेमकी तिथेच खरी श्रद्धा, खरा अनुभव आणि खऱ्या ज्ञानाचा आकलन सुरू होतं. खरंच हे खूप खूप डीप आहे. हो, तो अहंकार गळून पडण्यासाठी बुद्धीचं हे पूर्ण समर्पण अत्यंत आवश्यक असतं. वा. हे सगळं ऐकल्यानंतर या छोट्याशा अभंगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला आहे. म्हणजे ज्या 4 ओळींना आपण केवळ एक साधी स्तुती समजत होतो तो खऱ्या अर्थाने मानवी मनाचा आणि ज्ञानाचा एक अफाट प्रवास निघाला. हो, आणि तो प्रवास सर्वांसाठी खुला आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका छोट्याशा वाटणाऱ्या स्रोतातून किती मोठे टप्पे पार केले बघा. आपण सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचं ते सार्वभौमत्व पाहिलं, जिथे ते केवळ अभ्यासक नाहीत तर चक्क ज्ञानियांचा राजा आहेत, सम्राट आहेत. बरोबर. त्यानंतर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मानसशास्त्रीय संकल्पनेला हात घातला. तो म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अहंकार शून्यतेचा प्रवास, जिथे आपण हे समजून घेतलं की स्वतःला पायींची वाहन मांडणं हा कोणताही हीनगंड नसून ती या आधुनिक काळातील सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या ओझ्यातून मिळणारी मुक्ती आहे. जे आजकाल खूप गरजेचं आहे. अगदी. आणि पुढे जाऊन आपण या आदराची, मानवी कल्पनेपलीकडची वैश्विक पातळी अनुभवली, जिथे प्रत्यक्ष सृष्टीचे निर्माते असलेले ब्रह्माधिकही नतमस्तक होतात. आणि शेवटी आपण पाहिलं की मानवी बुद्धीचे आणि तर्काचे ज्ञानासमोरील समर्पण काय असतं. ते विंडोज 95चं उदाहरण. हो, आपलं ते जुनं लॉजिक बाजूला ठेवून, पायीन दोई ठेवून खऱ्या सत्याला सामोरे जाण्याची ती पूर्ण प्रक्रिया आपण आज समजून घेतली. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने हेच या सखोल चर्चेचं यश आहे. आज आपण एका अशा माहितीच्या स्फोटाच्या युगात जगत आहोत ना, जिथे प्रत्येकाला वाटतं की तो सर्वज्ञानी आहे. हो, प्रत्येकाला सगळं माहितीये असा एक आव असतो. अगदी. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे आणि आपण प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडण्यासाठी अक्षरशः उतावीळ असतो. बरोबर आहे. अशा काळात खरी प्रगल्भता ही केवळ माहिती गोळा करून स्वतःला हुशार समजण्यात नसून खऱ्या ज्ञानासमोर आपला अहंकार आणि तर्क बाजूला ठेवण्यात आहे. हा यातून मिळणारा सर्वात मोठा आणि आजच्या काळाशी सुसंगत असा धडा आहे. अगदी 100% खरं आहे हे. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा अस्वस्थ करणारा विचार येतोय, जो मूळ अभंगात प्रत्यक्ष शब्दात नसला तरी या संपूर्ण विश्लेषणातून अगदी प्रकर्षाने समोर येतो. कोणता विचार? आपण मगाशी ज्या तर्क आणि युक्तीच्या मर्यादांबद्दल बोलत होतो ना, तिथेच मला पुन्हा जायचंय. आपण आजकाल रोजच्या जीवनात प्रत्येक गोष्टीला तर्काची आणि लॉजिकची फुटपट्टी लावतो. समोरच्याला संवादात हरवण्यासाठी, आपण कसे बरोबर आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपण सतत तर्काचे बाण चालवत असतो. हो, जिंकण्याची जणू एक शर्यतच लागली आहे.
पण कधीकधी एखाद्या अथांग अफाट ज्ञानासमोर किंवा एखाद्या निर्मळ सत्यासमोर आपलं ते सतत चालणारं डोकं, आपला तो सतत चालणारा तर्क पूर्णपणे शांत करून नुसतं नतमस्तक होण्यात जी एक वेगळीच मुक्ती आणि शांती आहे, ती शांती आपण या आधुनिक धावपळीच्या आणि सतत जिंकण्याच्या शर्यतीत असलेल्या जगात कुठेतरी गमावून तर बसलो नाही ना? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. स्वतःला सतत स्मार्ट सिद्ध करण्याच्या ओझ्यातून बाहेर पडून आपले जुने मोजमापाचे निकष बाजूला ठेवून डोकं शांत करून केवळ एका भव्य सत्यासमोर लीन होण्याची ती अत्यंत गरजेची कला आपण विसरत तर चाललो नाही ना? हा विचार खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आतून हलवून सोडणारा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. नक्कीच. आणि याच एका सखोल आणि शांत करणाऱ्या विचारासोबत आपण आजची आपली ही चर्चा इथेच थांबूया.